आणि बातम्यांचा हा वेगवान आढावा पूर्ण झालाय। आता काही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। अयोध्येत सुद्धा सध्या मनसे पॅटर्न बघायला मिळतोय। अयोध्येतील दुकानांवर इंग्रजीसह त्या प्रादेशिक भाषेतील पाट्या सुद्धा झळकताना दिसून येत आहेत। उत्तर प्रदेश सरकारने राज ठाकरेंच्या संकल्पनेप्रमाणे दुकानांवर इंग्रजीसह प्रादेशिक भाषेलाही प्राधान्य दिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून प्रांतिक भाषांना दुकानाच्या पाट्यांवर प्राधान्य मिळावं यासाठी सरकारला विनंती करतायत। मनसेच्या वतीनं या संदर्भात आतापर्यंत अनेकदा आंदोलने देखील केले गेलेत। मात्र अयोध्येमध्ये आपण जर आलात तर राम मंदिराकडे जाणाऱ्या या दुतर्फा रस्त्यांवरच्या पाट्यांवर आपल्याला इथल्या प्रांतिक म्हणजेच हिंदी भाषेला इथल्या सरकारनं प्राधान्यक्रम दिल्याचं अगदी प्रकर्षानं बघायला मिळतंय। मी सध्या या रामपथ परिसरात उभा आहे, ज्या ठिकाणचा रस्ता हा हनुमानगडी किंवा जो नवीन राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जातो। आणि या रस्त्याने जात असताना दुतर्फा ज्या वेळेला आपण इथल्या दुकानांवरच्या पाट्या बघतो त्यावेळेला आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सरकारणी किती महत्त्वाची आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही। इथल्या पाट्यांवर जर आपण नीट बघितलं तर वरच्या बाजूला हिंदी भाषेमध्ये दुकानाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या अगदी खाली इंग्रजी भाषेमध्ये देखील त्या दुकानाचं नाव जे आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे। अशाच पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या देखील दुकानांवर अत्यंत सुंदर पद्धतीनं मराठी भाषेला प्राधान्य मिळालं तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी ती एक अभिमानाची बाबच असेल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।